नमस्कार मंडळी, आमच्या कोकण डायरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. प्रवास म्हणजे फक्त नवीन ठिकाणं बघणं नव्हतं, तर माणसांसंग सुंदर आठवणी जमवणं असतं. आणि अशाच काही खास क्षणांना घेऊन आम्ही निघालो होतो कोकण सफारीवर. या प्रवासात आम्ही कोकणातल्या 2 सुंदर आणि प्रसिद्ध ठिकाणांना भेट दिली, मार्लेश्वर आणि गणपतीपुळे. घरच्यांच्या संगे घालवलेला हा प्रवास आमच्यासाठी लईच खास आणि कायम लक्षात राहणारा ठरला. पहाटेची लगबग, प्रवासाची उत्सुकता आणि नवीन ठिकाणं बघायची ओढ घेऊन आमचा प्रवास सुरू झाला. गाडीतल्या गप्पा, गाणी आणि मजा मस्तीमुळे प्रवास अजूनच भारी झाला. रस्त्यात दिसणारी हिरवीगार झाडं, वळणावळणाचं घाट आणि निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य मनमोहून टाकणारं होतं. खरंच कोकणातला प्रत्येक रस्ता हा निसर्गाचा सुंदर नमुना आहे. सगळ्यात आधी आम्ही जाणार होतो मार्लेश्वरला. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये बसलेलं हे ठिकाण निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुंदर मिलाप आहे. भगवान शिवाला समर्पित असलेलं हे नैसर्गिक मंदिर गुहेमध्ये वसलेलं असून इथं आल्यानंतर मनाला एक वेगळी शांतता मिळते. मंदिराकडे जाताना दिसणारी हिरवाई आणि डोंगररांगा मन प्रसन्न करून टाकतात. मंदिर परिसरातलं शांत वातावरण आणि निसर्ग सौंदर्य अनुभवताना वेळ कसा जातो ते समजतच नाही. अशा ठिकाणी आलं की शहरातली धावपळ काही वेळापुरती विसरून जातं. हे मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मारळ गावाजवळ सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेलं आहे. मार्लेश्वर हे भगवान शिवाचं प्राचीन गुहामंदिर असून कोकणचं त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखलं जातं. दरवर्षी मकर संक्रांतीला इथं भव्य यात्रा भरते. मार्लेश्वर आणि गिरिजादेवी यांच्या विवाह सोहळ्याची परंपरा इथं मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मंदिरापर्यंत जायला बऱ्याच पायऱ्या चढाव्या लागतात, पण जसजसं आपण वर जातो तसतसं सभोवतालचं निसर्ग सौंदर्य आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकतं. थंडगार वारा, डोंगर आणि हिरवाई मनाला एक वेगळी शांतता देतात. पावसाळ्यात इथला धबधबा खास आकर्षण ठरतो. पावसाच्या सरींमध्ये हे ठिकाण अजूनच सुंदर दिसतं. निसर्गप्रेमी आणि ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठी मार्लेश्वर हे एक भारी ठिकाण आहे. इथलं शिवलिंग स्वयंभू म्हणजेच स्वतः प्रकट झालेलं मानलं जातं. लोकमान्यतेनुसार इथं साप मोठ्या प्रमाणावर आढळतात, पण ते भक्तांना इजा करत नाहीत अशी लोकांची श्रद्धा आहे. मंडळी, आम्हाला मार्लेश्वर मंदिराच्या आतला व्हिडिओ काढता आला नाही, कारण मंदिर प्रशासनाच्या नियमांनुसार गुहेच्या आत फोटो आणि व्हिडिओ काढायला परवानगी नाही. म्हणून आम्ही त्या पवित्र जागेचा आदर ठेवून नियमांचं पालन करून जरी आतलं चित्रीकरण करता नाही आलं तरी तिथलं शांत वातावरण, भक्तिभाव आणि आध्यात्मिक अनुभव आम्ही मनापासून अनुभवलो. मार्लेश्वरचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो गणपतीपुळ्याकडं. वाटेत जाताना एक भारी क्षण अनुभवायला मिळाला. रस्त्यावरूनच आम्हाला अथांग समुद्राचं पहिलं दर्शन झालं. लांबवर पसरलेला निळाशार समुद्र बघून सगळेच भारावून गेलो. गाडी थांबवून आम्ही त्या सुंदर दृश्याचं मनसोक्त आनंद घेतला आणि काही फोटो व्हिडिओ पण काढले. खरं सांगायचं तर समुद्राचं ते पहिलं दर्शन आमच्या प्रवासातला एक खास क्षण ठरला. समुद्राचं सुंदर दर्शन घेतल्यानंतर आम्ही गणपतीपुळ्यातल्या भक्तनिवासात पोहोचलो. तिथं थोडी विश्रांती घेतली, आवराआवर केली आणि प्रवासाचा थकवा घालवला. सगळं आवरून झाल्यावर आम्ही बाप्पाच्या दर्शनासाठी मंदिराकडं जायला निघालो. त्या दिवशी ऊन बी लईच होतं. उन्हाचा चांगला तडाखा जाणवत होता, पण दर्शनाची ओढ आणि निसर्गाचं सौंदर्य बघून तो थकवा कुठंच जाणवला नाही. थोडा त्रास झाला, पण त्या सुंदर अनुभवापुढं सगळंच विसरून गेलो. गणपतीपुळ्यात परिसरात काही फोटो आणि व्हिडिओ शूटिंगला पण परवानगी नव्हती, म्हणून आम्ही बाहेरूनच त्या निसर्गाचं चित्रीकरण केलं आणि मंदिराकडे जायला निघालो. मंदिरात जात असताना मनाला खूप शांतता लाभली आणि कोकणात यायचा आनंद काय असतो हे पण समजून गेलं. आम्ही मंदिरांचं नियमांचं शांतपणे पालन करून गणरायाच्या दर्शनासाठी आतमध्ये निघालो आणि त्यानंतर त्या पवित्र जागेचा आम्ही मनापासून आनंद घेतला व मंदिराचं आम्ही चित्रीकरण बाहेरूनच केलं आणि मंदिराच्या आतमध्ये जायला निघालो. आतमध्ये जात असताना भारी वाटत होतं, थंड वाटत होतं. बाहेर ऊन बी लय पडलं होतं, पण आतमध्ये गेल्यावरती मनाला शांतता लाभते ते आम्हाला लाभली. आम्ही सर्व नियमांचं पालन करून त्या पवित्र जागेचा आदर ठेवून आम्ही मंदिरात गेलो.
पवित्र वातावरणाचा मनापासून आनंद घेतला आणि दर्शन घेतल्यानंतर ना आम्ही समुद्रकिनाऱ्यावर खूप सुंदर क्षण अनुभवले. समुद्राच्या लाटा, थोडागार थंड वारा आणि सूर्यास्ताचं दृश्य मनाला खूपच आनंद देणारं होतं. अशा छोट्या आनंदाच्या क्षणामुळे प्रवास अजून खास ठरला. तर मंडळी, आमचा हा कोकण डायरी तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूयात एका नव्या प्रवासात आणि नव्या आठवणींसंगे. तोपर्यंत नमस्कार.